बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते नाशिकमधून। नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगावात काल दुपारी ही घटना घडली। ही घटना समजल्यानंतर संतप्त जमावाने संशयित आरोपी मुलाच्या घराची तोडफोड केली आहे, तसंच काही वाहनांची जाळपोळही केली आहे। या घटनेचे तीव्र पडसाद नाशिक शहरात देखील उमटले। दोषी मुलावर गुन्हा दाखल करावा आणि कठोर शिक्षा केली जावी या मागणीसाठी नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे काही वेळासाठी मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। या सर्व प्रकारामुळे रात्री नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि संतप्त जमावाला शांत केलं। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, रात्री काय परिस्थिती होती आपण बघितली, आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे नाशिकमधली? विलास, खरं तर आता तणाव जो आहे तो निवळायला सुरुवात झालेली आहे। पहाटे 3 वाजता मुंबई आग्रा महामार्गावरचा रास्ता रोको जो आहे तो मागे घेण्यात आला। त्यामुळे आता मुंबईकडची जी वाहतूक आहे ती सुरळीतपणे सुरू झालेली आहे। दुसरीकडे ज्या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे संशयित आरोपीची, त्या तळेगावामध्ये आता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। त्याच्यामुळे तिथे सुद्धा आता तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। दुसरीकडे पोलीस प्रशासनाने जे आवाहन केलेलं आहे ते आता नाशिककरांपर्यंत पोहोचवलं जात आहे। या घटनेतला जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, गुन्हा नोंदवण्यात आला आहे। त्याच्यामुळे जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे लोकांनी शांतता ठेवावी अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आता आज दिवसभरामध्ये या सगळ्या घटनांकडे लक्ष असणार आहे। काही ठिकाणी याच्या संदर्भातले रास्ता रोकोचं नियोजन जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आज दिवसभर या घटनांकडे आता लक्ष असणार आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा नाशिकमध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे। पोलिसांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया। इलाज चालू आहे। जे येईल आता लॅब वगैरेचे जे रिपोर्ट असतात, टेक्निकल आणि एक्सपर्टची रिपोर्ट ती आल्यानंतर म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचे पेपरमध्ये ॲड होतील आणि आपण पुढची कारवाई करू। आता रुरलमध्ये नाशिक रुरलमध्ये एक केस दाखल आहे, परंतु आपल्याला सर्वांना शांतता ठेवायची आहे आणि कायदा आपल्या हातात घ्यायचे नाही आणि र्युमर्सवर तुम्ही हे नाही करायचे, म्हणजे लांब राहायचे। आम्ही आपली कारवाई नक्की करणार आणि माननीय IG साहेबांशी पण माझं बोलणं झालेलं आहे, ते आपली कारवाई करत आहे। आपण सगळे शांतता ठेवू।